मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे आपल्याबरोबर आहेत. सर, सर्वात महत्त्वाचा सध्या मुद्दा गाजतोय तो म्हणजे मागासवर्गीय आयोगातील अनेक सदस्य राजीनामा देत आहेत. अध्यक्षसुद्धा त्याच भूमिकेमध्ये आहेत. का घडतं हे सगळं? या सगळ्यांची अशी भूमिका आहे का की मराठा समाजाला आरक्षण भेटू नये त्यामुळे हे सगळं होतंय? नाही नाही, मुळामध्ये मागासवर्ग आयोगामध्ये जेव्हा जाहिरात होते किंवा मीडियात येऊन काही गोष्टी बोलल्या जातात त्यावेळेला हमखास मराठा आरक्षणाचा विषय असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. इतर ज्या शेकडो जातींचं आरक्षण झालेलं आहे त्यावेळेला कोणत्याही आयोगाच्या सदस्याची कुठे बाईट आली नाही किंवा कुठे कोणाला माहिती पण होत नाही. आता हा जो आयोग नेमला होता तो महाविकास आघाडीच्या काळात नेमलेला आयोग होता आणि आता हे सरकार बदललेलं आहे, तो पण याला एक अँगल असू शकतो. दुसरी गोष्ट अशी की आता मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करून क्युरेटिव्ह पिटिशनला मदत होईल असा काही डेटा गोळा करण्याची सरकारची एक इच्छा असू शकते आणि ती पूर्ण होऊ नये म्हणून मागासवर्ग आयोगातील जे सदस्य आहेत, जे खास करून ओबीसी प्रवर्गातील आहेत, त्यातले 2 ज्यांनी आता अलीकडे राजीनामा दिला ते एका जातीचेच आहेत. त्यामुळे त्यांचं मराठा समाजाच्या मागासलेपणा सिद्ध करण्याला मुळातून विरोध आहे आणि ते पब्लिकली बोलत आहेत की मराठा समाज हा मागासलेला नाही, कारण सुप्रीम कोर्टाने त्याला मागासलेलं नाही असं म्हटलेलं आहे. परंतु सुप्रीम कोर्टाने जे काही म्हटलेलं आहे ते जर चुकीच्या आधारावर म्हटलं असेल आणि जर शासन ते सिद्ध करू शकत असेल की ते चुकीचे आधार आहेत, कारण ते सरळ सरळ सत्य जे आहे ते जनतेसमोर आणि कोर्टासमोर सरकार आणू शकतं. उदाहरणार्थ असं एक स्टेटमेंट कोर्टाने ग्राह्य धरलेलं आहे की गेली 50-60 वर्षामध्ये आयोगामागून आयोगाने मराठ्यांचं मागासलेपण नाकारलं, मग अचानक गायकवाड आयोगाला कुठून मागासलेपण दिसलं. आता मुळामध्ये सुप्रीम कोर्टाने हे स्टेटमेंट केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाने ते आयोगाचे अहवाल स्वतःच्या डोळ्याने पाहिलेच नाही, ते स्वतः त्यांनी तपासलेच नाही की ते खरंच म्हटलं आहे का तसं आणि कशाच्या आधारावर म्हटलेलं आहे. तर मग ही गोष्ट सरकार स्वतः सांगू शकतं. म्हणजे उदाहरणार्थ 164 नंबरचा पॅरेग्राफ आहे मुंबई हायकोर्टच्या जजमेंटमधला, त्याच्यामध्ये स्पष्टपणे सगळ्या आयोगाचं मूल्यांकन केलेलं आहे. ही गोष्ट सुप्रीम कोर्टाने जी दुर्लक्षित केलेली ती गोष्ट सरकार हायलाईट करू शकतं. दुसरी गोष्ट अशी की सुप्रीम कोर्टाने जे सुहास पळशीकरांचं एक पुस्तक जे आहे 96 साली प्रकाशित झालेलं, 96चा डेटा घेऊन मराठ्यांकडे कोऑपरेटिव्ह बँक आहे, कारखाने आहे, शिक्षण संस्था आहे, राजकारणात असं आहे तसं आहे, असा जो मुद्दा ग्राह्य धरलेला आहे तो डेटा सरकार देऊ शकतं की तेव्हा जे काय असेल ते असेल, परंतु मागच्या 20 वर्षात तर परिस्थिती अशी आहे. असे जे मुद्दे येतात की जे सरकार मागासलेपणाबाबत सत्य सिद्ध करू शकतं, अशा गोष्टी त्यांना आयोगाकडून कन्फर्म करून घ्यायच्या होत्या आणि आयोगाकडे त्यांनी टर्म्स ऑफ रेफरन्स देऊन मराठा समाजासाठी काही डेटा गोळा करायला सांगितलं होता आणि 2 महिन्यात अहवाल द्यायला सांगितलं होता. या 4 सदस्यांना 2 महिन्यात अहवाल देऊन मराठ्यांचं मागासलेपण सिद्ध करण्याची भूमिका पटलेली नव्हती. हे अँटी मराठा लोक आहेत, आयोगात जाऊन सुद्धा जातीवाद करणारे लोक आहेत, म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे किंवा ते ऐकत नाही म्हणून सरकारला अधिकारसुद्धा आहे राज्य मागासवर्ग आयोग कायद्यामध्ये अशी कारवाई करण्याचं. कदाचित सरकारने त्या कारवाई करू असं सांगितलं असेल म्हणून यांनी घाबरून राजीनामा दिला असेल. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला ही खूप नैतिक गोष्ट आहे आणि त्यांची नैतिकता खूप उंच गेलेली आहे, असा काही विषय नाही. ते जातीवादी आहेत. मराठा समाजाचं जे जेन्युइन घटनात्मक अधिकार मिळू नये अशा भूमिकेतून त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि जे स्टेटमेंट ते देत आहेत नंतर सुद्धा की हा समाज मागासलेला नाहीच, असं कोणताही आयोगात सदस्य गृहीत नाही धरू शकत. जोपर्यंत त्याच्याकडे डेटा नाही तोपर्यंत त्यांना तसं म्हणण्याचा अधिकार नाही. पण ते आता म्हणतायत म्हणजे त्यांच्या मनात जे आहे तेच त्यांना लिहून पाहिजे होतं, ते काही होऊ शकत नसेल अशी या ठिकाणी स्थिती असू शकते, म्हणूनही त्यांनी राजीनामा दिला असेल. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न समजून आपण सोडून देऊ शकतो, पण ते मराठा समाजाबद्दल जे गरळ ओकत आहेत, जे लांछन लावत आहेत, ती गोष्ट निषेधार्ह आहे. त्यांनी कृपया त्या गोष्टी करू नये असे आम्ही त्यांना आवाहन करतो. दुसरा एक प्रश्न आहे की मनोज जरंगे यांचा सध्या महाराष्ट्रव्यापी दौरा सुरू आहे. आंदोलन जे आहे ते दौऱ्याच्या स्वरूपामध्ये सध्या दिसायला मिळतंय. सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलनाची पुढच्या काळातली रणनीती काय असू शकते, काय असायला पाहिजे? एकंदरीत आंदोलनाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? खरं म्हणजे जरांगे पाटलांचं आंदोलन हे सातत्याने सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे. मग ते कुठे गाठीभेटीच्या रूपात असेल किंवा सभांच्या रूपात असेल किंवा आणखी आता समजा ओबीसीचे विजय एनटीचे जे सगळे नेते आहेत किंवा विश्वकर्मा ओबीसीचे नेते आहेत त्यांना भेट घेऊन त्यांनी पाठिंबा दर्शवला. अनेक ठिकाणी आता माजलगावला एक परिषद झालेली आहे, ओबीसी, एससी, एसटी, मुसलमान, मराठा या सगळ्यांची एक कॉमन परिषद आमदार सोळुंकेच्या नेतृत्वाखाली आणि पोटभरे म्हणून कार्यकर्ते आहेत त्यांनी घेतली. अशा गोष्टी चालू आहे, म्हणजे आंदोलन रोज सुरू आहे हे दिसतंय.
आता त्याला दुसरा भाग असा आहे की सरकार काय करतंय असा प्रश्न आहे, की सरकार तर याकडे लक्ष देत नाही, विधिमंडळाच्या अधिवेशनात चर्चा करत नाही. नाही करणार ना, कारण जी जरांगे पाटलांची मागणी आहे ती आहे की मराठा समाजाला ज्या नोंदी प्राप्त झालेल्या आहेत त्याच्या आधारे सरसकट कुणबी जातीचे दाखले देण्यासाठी एक परिपत्रक काढावं किंवा एक अध्यादेश काढावा. आता हे केव्हा होईल? जेव्हा न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल प्राप्त होईल तेव्हाच होईल ना. मग न्यायमूर्ती शिंदे समिती अजून कामकाज करते ना, त्यांनी कुठे कामकाज थांबवलंय? ते साधारण 20 तारखेपर्यंत अहवाल देण्याची शक्यता आहे आणि तोपर्यंत तर अधिवेशन संपणार आहे. म्हणजे अधिवेशनात चर्चा करण्याचं सरकारला काहीच औचित्य नाही जरांगे पाटलांच्या आंदोलनाला धरून. त्यामुळे सरकार काहीच करत नाही असा आज आपण आरोप करू शकत नाही आणि शिंदे समिती काही सकारात्मक अहवाल देणार नाही असंही आपण ग्राह्य धरू शकत नाही. शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार काहीतरी करील आणि अपेक्षा करण्याची तेव्हाच वेळ असणार आहे. आज काही ती वेळ नाही आहे. जरांगे पाटलांच्या सभा धुवाधार चालू आहेत. हिंगोलीला 15-20 लाखाची संख्या होती आणि जरांगे पाटील रात्रंदिवस त्याच्यासाठी खस्ता खात आहेत. काल त्यांची अचानक तब्येत बिघडली. परमेश्वराने त्यांना चांगली तब्येत देव आणि मराठा समाजाचं जे काय कार्य त्यांच्या हातून मोठं घडो अशीच आम्ही शिवचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या या कार्याला यश समाज नक्की मिळवून देईल. त्यामुळे त्यांनी दगदग थांबवावी, आराम करावा अशी समाजाच्या वतीने त्यांना आम्ही कळकळीची विनंती करतो. क्युरिटी पिटिशनचा मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टामध्ये त्या संदर्भातला निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे. काही जणांचं म्हणणं आहे की तो जर निकाल आला तर आंदोलन किंवा इतर आरक्षणाची गरज पडणार नाही, ओबीसी मराठा वादाचीही गरज पडणार नाही, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळून जाईल. क्युरेटिव्ह पिटिशन हा वेगळा विषय आहे. जरांगे पाटलाची मागणी हा वेगळा विषय आहे. आता जर 90% समाज हा कुणबी नोंदी प्राप्त करून जर ओबीसीत गेला असेल तर क्युरेटिव्ह पिटिशनचं काही तिथे औचित्य नाही. भुजबळ जे म्हणाले आता हे सगळे जर कुणबीत झाले तर मग कशाला क्युरेटिव्ह, कशाला आयोगाचा अहवाल म्हणतात? तर तथ्य त्यात आहे त्यांच्या म्हणण्यात. कारण आम्ही आता जर मराठा कुणबी म्हणून सिद्ध झालेलो आहे आणि 1967च्या यादीनुसार जर आम्हाला आरक्षण मिळणारच आहे तर क्युरेटिव्हचं काही औचित्य नाही आहे. पण क्युरेटिव्ह कशासाठी महत्त्वाचं आहे? कारण सुप्रीम कोर्टाच्या ज्या निर्णयाने मराठा समाज मागासलेला नाही किंवा जे आक्षेप आलेले आहेत सुप्रीम कोर्टामध्ये ते धुवून काढण्याची एक ती संधी आहे आणि आम्ही त्या संधीच्या रूपात त्याच्याकडे जरूर बघतोय. पण समजा उद्या क्युरेटिव्ह यशस्वी झालं तर काय परिस्थिती राहील? तर तोच कायदा आहे 2018चा, तो म्हणजे 50%च्या वरचं आरक्षण देणारा आणि त्या कायद्यानुसार ते आरक्षण लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. पण समजा तसा प्रयत्न करायचा तर कोणत्या मराठा समाजासाठी करायचा आता? कारण त्यावेळेला 30% लोकसंख्या ग्राह्य धरली होती. आज जर मराठा कुणबी म्हणून जर त्याच्यातली 28% लोकसंख्या किंवा 25% लोकसंख्या जर कुणबी झाली असेल तर मग त्या क्युरेटिव्हमध्ये आरक्षण देण्याचं काही औचित्य किंवा त्याचं काही तथ्य त्यात उरत नाही. त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशन हा काही मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्याचा मार्ग असू शकत नाही. त्याला आम्ही युजलेस एन्डिव्हर म्हणतो. म्हणजे युजलेस म्हणजे काय? त्याचं उपयोगिता नसलेलं कामकाज येते आणि सरकार ने त्याला 400 कोटीचं बजेट देऊ केलं होतं आयोगाला. खरं म्हणजे असला खर्च सरकारने जनतेच्या टॅक्समधून करू नये. सरकारने एक छोटं काम राहिलेलं आहे आणि फार थोडे म्हणजे तालुके उर्वरित महाराष्ट्राचे आणि मराठवाड्याचे 8 जिल्ह्यातले सगळा भाग याच्यामध्ये खरं म्हणजे कुणबी दाखल्याचा प्रश्न आता शिल्लक आहे. त्याच्यावर सरकारने जोर द्यावा आणि ओबीसी 19%च्या ऐवजी त्यांनी आरक्षण वाढवावं आणि विश्वकर्मा ओबीसी जे आहेत ज्यांच्यावरती आता 50-60 वर्ष आरक्षण त्यांना मिळू शकलं नाही या धनदांडग्या जातींमुळे, त्यांनी एक वेगळा गट करून त्यांना स्वतंत्र अस्तित्व द्यावं आणि त्यांना आरक्षणाचे लाभ मिळवून द्यावे. इतके सोपे हे प्रश्न आहेत. सरकार त्याला अवघड करून सोडवायचा प्रयत्न करतं आणि सरकारला मग हे जे अनरेस्ट राज्यामध्ये दिसते, अशांतता दिसते, जातीचे वाद दिसतात, विवाद दिसतात, हे त्याच्यामुळे आहे. सरकार याच्यामध्ये सकारात्मकपणे जर वागलं, सगळ्यांशी जर संवाद केला, सगळ्यांना जर सन्मान दिला तर मला असं वाटतं महाराष्ट्र शांत होईल आणि कुठल्याही जमिनी पातळीवर कोणत्याही जातीमध्ये भांडण नाही आहे. भुजबळाने किंवा त्यांच्या जे पिलावळ आहे त्यांनी किती भांडणं लावले तरी जमिनीवर हा मराठा समाजाने कोणताही समाज भांडणार नाही आहे. हे मी तुम्हाला अगदी दाव्याने सांगतो. हे त्यांनी समजून घ्यावं. राजकारण करत बसण्यापेक्षा महाराष्ट्र शांत ठेवावा आणि त्यांना काय करायचं सरकार चालवावं ना त्यांनी. आम्ही कुठे त्यांच्या आड येतो. पण सोपा प्रश्न आहे. डायलॉग केला पाहिजे, जरांगे पाटलांशी बोललं पाहिजे आणि प्रतिनिधी जे कोणी त्यांना वाटतील त्यांच्याशी बोललं पाहिजे. सोडवण्याच्या दृष्टीने पहिल केली पाहिजे. राजकारण त्यांनी करू नये एवढी साधी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे. इंदापूरच्या सभेत भुजबळांचं एक वाक्य होतं. ते वाक्य असं होतं की हे राजकारणी कुणाला घाबरतायत, भीती कशाची आहे? ते 20% आहेत फक्त ना, आपण 80% आहोत. भुजबळ खरं म्हणजे निर्बुद्ध माणूस आहे असं माझं स्पष्ट मत आहे.
आता जरांगे पाटलाची आंतरवाली सराटीतली सभा आणि हिंगोलीतली सभा या सभांची संख्या जर त्याने बघितली असेल आणि कोणालाही तुमच्यासारख्या पत्रकारांना ते विचारू शकतात, पोलीस रेकॉर्ड बघू शकतात. जर त्या सभांची संख्या पाहिली तर हे किती तीनपाट आहे ते समजायला वेळ लागत नाही, आम्ही किती संख्येने आहोत हे समजायला वेळ लागत नाही. परंतु भुजबळांना उत्तरच पाहिजे. तर माझं उत्तर आता असं आहे की 24 तारखेनंतर आमच्याकडे सगळे पर्याय खुले आहेत. जरांगेंचं मॉडेल हे बाळ ठाकरे मॉडेल आहे, अण्णा हजारे मॉडेल किंवा हार्दिक पटेल मॉडेल नाही. बाळ ठाकरे मॉडेलचे अनेक अर्थ आहेत. बाळ ठाकरेने कोणत्या भाषेत बोलत होते हे समाजाला माहिती, तरी ते स्वीकारलं की नाही पांढरपेशा लोकांनी. जरांगेला पण तुम्ही स्वीकारलं पाहिजे, कारण तो गाव खेड्यातला सामान्य माणसाची भाषा बोलतोय. आता राहिला प्रश्न राजकारणाचा, तर भुजबळ जेवढे राजकारणात अनुभवी आहे त्याच्यापेक्षा माझा अनुभव काही कमी नाही आहे. त्यांनी तरी कोणाच्या तरी सहाऱ्याने ते राजकारण करतात, पण आम्ही तसं नाही. आम्ही मुळातून राजकारण उभं करण्याची शक्ती ठेवून आहोत. दिसेल पुढच्या 15 दिवसात, महिन्याभरात की आम्ही कोणत्या दिशेला राजकारण नेतो. आणि मग भुजबळांसारख्या किंवा त्यांना जे फूस लावणारे राजकारणी कोणी आहेत फडणवीसांसारखे, त्यांना काय धडा शिकवायचा ते आम्ही शिकवू ना. का राजकारणात आम्ही कच्चे नाही आहोत, पण आमचं काम नाही आहे ते. आम्ही सामोपचाराने सरकारकडे सामाजिक मागणी घेऊन जातो आहोत. आमचं राजकारण करणं हा धंदा नाही आहे. परंतु जर आमच्यावरच आलं आणि बेतलंच आणि राजकारणच जर आमच्या नुकसानीला कारण ठरत असेल, तर त्याही मार्गाने धडा देण्याचा मार्ग आमच्यासमोर उपलब्ध आहे, याची जाणीव त्यांनी पण ठेवावी. आणि आमची संख्या किती आहे हे सिद्ध झाले. म्हणजे उदाहरणार्थ मराठा आणि आंबेडकरी समाज, वंचित घटक आणि मुस्लिम समाज, या 3 जातीचं एकीकरण कुठे घेऊन जाऊ शकतं समाजाला, हे तर आपण बघितलं पाहिजे ना. त्यामुळे भुजबळ जे म्हणतात त्याच्यात तथ्य नाही आहे. फडणवीसासारख्या चाणक्य माणसाला मी एवढीच या ठिकाणी इंडिकेशन देतो की त्यांनी हे समजून घ्यावं की हा समाज कुणीकडे जातोय. उगाचच्या उगाच त्यांनी अंगावर घ्यायचं ठरवलं तर आम्हाला ते मजबुरीने करावं लागेल. आमची ती इच्छा नाही आज तरी, परंतु त्यांनी या असल्या भाषा बोलू नये. लोकसंख्येची भीती मराठ्यांना दाखवू नये. हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे हे भुजबळांना माहिती, महात्मा फुलेंना माहिती, डॉक्टर बाबासाहेबांना माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांना तर आपण सगळे मानतोच. त्यामुळे या समाजाला लोकसंख्येची भीती दाखवू नये. हा समाज सगळ्यांना घेऊन चालतो. मग विजयंती जे 1990 पूर्वीचे आहेत ते या समाजाबरोबर आहेत. विश्वकर्मा ओबीसी जे आहेत ते सगळे या समाजाबरोबर आहेत. आणि कोण नाही आहे या समाजाबरोबर. गावगाड्यातला सगळा समाज मराठा समाजाच्या धरून आहे. मग इथे भांडण लावण्याचं कारण काय? तुम्ही तुमचं राजकारण करा, आम्हाला आमचं समाजकारण करू द्या ना. पण तुम्ही एका बाजूला आम्हाला जर दूरच ठेवणार असाल आणि वाळीतच टाकणार असाल तर हे शोभत नाही त्यांना. त्यांनी महाराष्ट्राचं नुकसान करू नये आणि जे चालू आहे त्याच्यामध्ये संवाद करावा. आणि छोटासा प्रश्न अडकलेला आहे कुणबी दाखल्यांचा, तेवढा प्रश्न त्यांनी सोडवावा, एवढीच मी महाराष्ट्राच्या वतीने त्यांना विनंती करतो. तुम्ही एक महत्त्वाचं इंडिकेशन दिलं तुमच्या ह्या उत्तरामध्ये. त्याला माझा प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटील हे उद्या राजकारणात उतरू शकतील का, उतरणार आहेत का, किंवा उतरलं पाहिजे का? मनोज जरांगे त्यांनी स्पष्ट सांगितले वारंवार की राजकारण हा आमचा मार्ग नाही. मी सुद्धा सांगतो की राजकारण हा आमचा मार्ग नाही. पण मी एक इंडिकेशन दिलं, त्याचा अर्थ तुम्ही सगळे समजून घ्या की हे बाळ ठाकरे मॉडेल आहे. जर तुम्ही आम्हाला जर घटनात्मक अधिकार नाकारणारच असाल आणि गेली 60 वर्षे आम्ही वाट बघतोय आणि जीवाच्या आकांताने आक्रोश करतोय, जर तुम्ही आम्हाला समजूनच घेणार नसाल तर राजकारण हा एकमेव मार्ग जर शिल्लक असेल तर मग आमचं बाळ ठाकरे मॉडेल आहे. एवढं सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बाळासाहेब सराटी यांनी ठिकाणी मांडलेला आहे. मनोज जरांगे हे बाळ ठाकरे मॉडेल आहेत आणि गरज पडल्यास राजकारणाचा सुद्धा पर्याय आम्ही हातात घेऊ शकतो असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.